नमस्कार, गणेश सकपाळ। आणि आज व्यायामाचा डाएटचा आज 12वा दिवस। बघा, सकाळी काय करायचं, आपण सर्वजण युट्यूबला बघतो, हे करा ते करा, हे खा ते खा, पण सगळ्यात जर म्हटलं रामबाण जर म्हटलं तर सगळ्यात रामबाण आहे हे लिंबू। सकाळी उठल्यानंतर मस्तपैकी अख्खं लिंबू घ्यायचं आणि हा तांबा आहे बघा, या तांब्यामध्ये एक कोमट पाणी केलेलं आहे, म्हणजे थोडंसं गरम करून याच्यात पूर्ण लिंबू टाकलेला आहे आणि हे पूर्ण तांब्या गरम पाणी आणि लिंबू, अखंड जो लिंबू आहे हा अखंड लिंबू त्याला टाकून निपळून पटकन मस्तपैकी एक तांबे पिऊन घ्यायचं आहे। बघा, कोणाकोणाला हे सुरुवातीला खूप कठीण वाटतं, ते थोडंसं कोमट पाणी आणि लिंबाचा रस तो प्यायला खूप जड जातो, गळ्यामध्ये पण त्रास होतो। परंतु जर वजन कमी करायचं असेल तर हे आयुर्वेदिक विष आपल्याला प्यावाच लागेल। विषच का म्हणतो, कारण की ते प्यायला खूप त्रास होतो त्याचा, पण काही दिवसानंतर हळूहळू त्याचं सवय होऊन जाते। म्हणून लक्षात घ्या, सकाळी उठल्यानंतर आधी लिंबू आणि एक तांब्या मस्तपैकी गरम पाणी करायचं, त्याच्यात ते लिंबू निपळून पिऊन घ्यायचं। भरपूर ठिकाणी सांगतात की मध वगैरे टाका वगैरे, पण मध वगैरे खूप महाग असतोय, गरीब लोकांना, मिडल क्लास लोकांना ते परवडणार नाहीये। मध टाका, पण ते तसं न करता रोज आपलं लिंबू बघा, आता पावसाळ्यामध्ये 1 रुपयाला 1.5 रुपयाला एक लिंबू झालेलं आहे, मस्तपैकी 30-40 लिंबू फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि सकाळी उठल्यानंतर बरोबर एक लिंबू कापायचा, मस्तपैकी गरम पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये ते घ्यायचं। त्याच्यानंतर नाश्ता काय घ्यायचा, नाश्ता जर तुम्हाला वाटलं तर थोडेसे पोहे करून घ्या, थोडंसं उपम्याचा असं थोडंसं उपमा खाऊ शकता तुम्ही। त्याच्यानंतर आपलं हे जे इडलीचे जे असतात, इडलीचा जो डोसा असतो तो थोडासा बनवू शकता, पण ते थोडंसं प्रमाण सुरुवातीला घ्या, हळूहळू ते थोडासा नाश्त्यावर थोडा भर द्या, जेवणावर काही भर देऊ नका। आणि जर समजा तुम्हाला खूपच भूक लागली तर आपल्या जिभेला खूप भूक लागली तर बघा, थोडेसे चणे असतात, चण्यांचा एक डब्बा ठेवून द्यायचा। कामाला जर गेलं तुम्ही, एक हे चणे असतात, या चण्यामध्ये काही एवढं काही फॅट्स नसते। या चण्यांमध्ये थोडंसं, मला जर भूक लागली कधी, थोडं वाटतं अरे भूक लागली, आपली जीभ आहे ना, जीभ, या जीभेला भूक लागते, मग त्यावेळेस हे चणे खात राहायचे, एक चणा खायचा, पूर्ण चणे नाही खायचे, 1-2 चणा जर आपण खात गेलो तर आपल्या शरीराला वाटतं की आपण भरपूर खाल्लेलं आहे आणि आपला मेंदू म्हणतो भरपूर झालेला आहे। मग त्यामुळं काय, आपल्या पोटात पण कमी जाते, एक चण्यामुळं आपल्या हळूहळू जर तुम्ही 3 ते 4 मिनिटं जर ते चणे खात गेला तर आपल्याला असं वाटतं आपण पोटभर जेवलो। सुरुवातीचे 2 ते 3 मिनिटं जे असतात ते खूप महत्वाचे असतात। मी सांगितलेल्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये की हे चणे हळूहळू जर खाल्ले तर आपल्याला थोडंसं जेवल्यासारखं वाटतं। मी माझ्याप्रमाणे असं करतो। आणि चहा तर काय आता बंद केलेलं आहे, आपली जी दुधाची चहा असते ती बंद केलेली आहे। जर कधीच खूप वाटलं तलब तर एक कोरी चहा बनवायची, मस्तपैकी त्याच्यात अद्रक वगैरे इलायची टाकायची, कोरी चहा बनवायची आणि गुळ आणलेला आहे मी, तो गुळ टाकायचा, गुळाची चहा मस्तपैकी बनवायची आणि प्यायची, म्हणजे जेणेकरून आपल्या शरीराला पण वाटलं नाही पाहिजे की आपण चहा सोडली। चहाचं एक खूप वेटर नसन असतं। आणि आज 12व्या दिवसामुळं पहिल्या दिवशी 123 किलो वजन केलं होतं आणि आता वजन झालेलं आहे 118, काल मोजलं होतं। त्यामुळं हे 5 किलो वजन कमी झालं, याचं कारण आहे की 2-1 किलो पाणी असेल पोटामध्ये, किंवा पहिल्या दिवशी मी जेवून गेलो असेल जिममध्ये तेव्हा ते वजन केलं असेल, तर ते प्रमाण न धरता कमीत कमी 2 ते 3 किलो साधारणतः आपण पकडू। 5 किलो वजन हे जर कमी झालं असं म्हटलं तर गैर ठरणार नाहीये, कारण जेवणाचं जे प्रमाण आहे मी अर्ध केलेलं आहे, थोडं जेवणं आणि भात वगैरे बंद केलेलं आहे। नॉनव्हेज वगैरे जे आहे रविवारी थोडंच घेतलेलं आहे, चवीपुरतं आपलं, जेणेकरून आपल्या शरीराला, आपल्या मनाला वाईट वाटलं नाही की मी हे सोडलं ते सोडलं। कोणतीही गोष्ट जर आवडत असेल ती फक्त रविवारी, त्या रविवारीला चिटिंग डे म्हणतात, म्हणजे फसवायचा दिवस, पण तो फसवायचा दिवस याचा अर्थ नाही की सगळ्यात जास्त खायचं। जर कधी तुम्हाला आठवण झाली तर त्याचं थोडंसं प्रमाण घ्यायचं, एवढं न प्रमाण, थोडंसं प्रमाण घ्यायचं। जिभेपुढं ते जेवल्यानंतर थोडा वेळ 4 ते 5 मिनिटं त्याला थोडं चावून जर खाल्लं तर आपल्याला त्याचे समाधान वाटतं आपल्या जिभेला आणि आपल्या पोटाला त्या त्रास होत नाही। आजचा दिवस 12वा होता। अशा पद्धतीची सकाळी उठल्यानंतर असं करा आणि बाहेर गेल्यानंतर कधी तुम्हाला भूक लागली थोडीशी तरी अशा प्रकारचे थोडेसे चणे वगैरे घेऊन जावा, जेणेकरून आपल्या जिभेला आणि आपल्या पोटाला देखील बरं वाटेल। माझा हा व्हिडिओ
तुम्हाला आवडले असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून भरपूर मोठा प्रवास आहे वजन कमी करण्याचा. आत्ताची सुरुवात आहे आणि सुरुवात चांगली झालेली आहे. चांगल्या पद्धतीने पूर्वी ऍसिडिटी वगैरे व्हायची, ती आता काही होत नाहीये. झोप चांगली लागते. त्याच्यानंतर श्वास, माझं 3ऱ्या माळ्यावर घर आहे. वर चढताना जरा त्रास व्हायचा मला, पण आता थोडा तो त्रास होत नाहीये. अशा पद्धतीचे चांगलं देखील वाटतंय. त्यामुळं तुम्ही देखील लवकरात लवकर व्यायामाला सुरुवात करा. तुम्ही डायरेक्ट पैसे घ्यायचे आणि जिमला जाऊन ऍडमिशन घ्यायचं. घरी आपण व्यायाम करू शकत नाही. आपण म्हणतो जिमला कशाला पैसे घालवायचे, पण तिथं वातावरण निर्मिती असते. तिथं सगळेजण व्यायाम करतात, त्यामुळे आपल्याला देखील व्यायाम करूशी वाटतो. त्यामुळे तिथं पहिला उठा आणि जिमला जावा. एकदा जिमला गेल्यानंतर 7-8 दिवस तुम्हाला थोडा त्रास होईल, परंतु तुमची थोडीशी सवय लागेल. कारण शहरी भागामध्ये आपल्यासारख्या लोकांना जिमची गरज आहे आणि व्यायामाची देखील गरज आहे. थोडंसं बघा, पोटच थोडंसं आतमध्ये जायला लागलंय. आता बरं वाटतंय. बघू आता प्रवास कसा जाईल, पुढं कसे दिवस निघतील. त्यामुळं वजन कमी करण्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही तयार व्हा. मी देखील तयार झालेलो आहे. 118 किलो वजन आहे. बघू आता पुढं किती कमी होतं. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.